जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 223. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. अशी प्रार्थना चित्तलयासंबंधी प्रभुचरणी जेव्हा भक्त करतो त्यावेळेला, हे प्रभू, तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक उपदेशाचं तुमची आज्ञा मानून मी तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतो आहे, हा भाव अनुस्यूत असतो. त्यामध्ये मला पूर्ण यश हे केवळ तुमच्या कृपेनंच येऊ शकतं. त्यामुळे तसं आज्ञापालन, तुमच्या प्रत्येक उपदेशाकडे पूर्ण लक्ष देऊन ते अगोदर अंतरंगात ग्रहण करण्याची क्षमता, त्यानंतर तो उपदेश अखंड हृदयामध्ये धारण करण्याची क्षमता आणि त्यानंतर तो उपदेश आचरणामध्ये आणण्याची क्षमता प्रभूंनी द्यावी, ही प्रार्थना त्या चित्तलयाच्या प्रार्थनेमध्ये अनुस्यूत असते. त्यामुळे आमचे महाराज म्हणतात की आज्ञा पालनामध्ये सर्व परमार्थ सामावलेला आहे. गुरु आज्ञा पालना पलीकडे काही करायचं उरलेलं नाही असं ज्याला वाटतं, तो खरा शिष्य, तो खरा भक्त. पण अनेकदा होतं असं की मायेत अडकल्यामुळे किंवा आमचं ध्येय निश्चित न झाल्यामुळे या दृश्यातल्या अनेक गोष्टी आमच्या सर्वेंद्रियांना खेचत असतात आणि मग आज्ञा पालन कशाचं करायचं आहे याचा सुद्धा आम्हाला त्या मायेत गुरफटल्यामुळे विसर पडतो. जर शिष्याच्या अंतःकरणामध्ये गुरु आज्ञा पालन, महाराजांनी सांगितलेलं नाम आणि त्यांनी सांगितलेला साधक बाधक बोध, आयुष्यामध्ये कसं राहावं, कुणाबरोबर कसं वर्तन असावं, ह्या सर्व गोष्टी ज्या वचनांमधून सांगितलेल्या आहेत त्याचं पालन नामासोबत करण्याचा अट्टाहास जर शिष्याच्या अंतःकरणात असेल तर त्याला चित्तलयापासून कोणी रोखू शकत नाही. किंबहुना त्या अट्टाहासामध्येच त्या चित्तलयाचं बीज आहे. सद्गुरूंच्या कृपेनं असा शिष्य त्या चरणकमलांपासून कधीच दूर राहू शकत नाही. त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये नाही तर त्याच्या प्रत्येक विचारामध्ये महाराज म्हणजे सद्गुरू भगवंत हे सामावलेले असतात. कोणताही निर्णय घेताना माझे सद्गुरू अशा वेळेला काय करतील, त्यांनी काय केलं असतं, हा विचार करून, आणि मुख्यतः महाराजांसारख्या सद्गुरूंच्या आयुष्यात तर इतके अनेकविध प्रसंग आहेत आणि ते आमच्यासमोर आणून ठेवलेले आहेत त्यांनी त्यांच्या कृपेनं. त्यामुळे असा एकही प्रसंग असूच शकत नाही आमच्या आयुष्यामध्ये जिथं आम्ही महाराजांनी काय केलं किंवा केलं असतं ही पट्टी त्याला लावू शकत नाही. हे शक्यच नाही. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे ना, महाराजांचं चरित्र म्हणजे एन्सायक्लोपीडिया आहे. कोणताही प्रश्न आलाय आणि त्याचं उत्तर महाराजांनी दिलेलं नाही असं होऊच शकत नाही. आणि त्यामुळे तो उपदेश जो ग्रहण करतो तो चित्तलया संबंधी आयडियल कॅन्डिडेट असं त्यांचे सत्शिष्य आम्हाला सांगतात. आणि हे सांगण्याचं कारण, जर त्या आज्ञेचा उपदेशाचा विसर पडला तर मात्र आम्ही आमच्या पथापासून किती दूर ढळतो याचं उदाहरण इथे रामचरितमानसमध्ये सुग्रीवाकडून आम्हाला समजतंय. आपण बघितलं, श्रीरामांनी सुग्रीवाला सांगितलं होतं, वर्षा ऋतू झाल्यानंतर ताबडतोब तू सीतेच्या शोधाला सुरुवात कर. पण सुग्रीवानं राज्यकारभार चालू केल्यानंतर, पत्नी मिळाल्यानंतर, ऐशो आराम मिळाल्यानंतर सर्व उपदेश विस्मृतीत टाकला, विस्मृतीत गेला तो.
प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांचा उपदेश, आदेश, आज्ञा ही विस्मृतीत गेली. याचाच अर्थ माया किती बळकट असू शकते हे एका दृष्टीनं आम्हाला इथे भगवंत दाखवत आहेत. आणि एवढं असूनसुद्धा, असं करूनसुद्धा रघुनाथ म्हणतायत लक्ष्मणाला, बाबा रे, आपण त्याला मित्रत्व दिलंय ना, त्यामुळे आपण मारू शकत नाही, केवळ त्याला भीती दाखव आणि परत ये, घेऊन ये, बरं का. आणि हे झाल्यानंतर काय झालं हे आता आम्हाला तुलसीदास सांगणार आहेत, ते बघूया. म्हणाले, किष्किंधेमध्ये काय झालं. इहा पवन सुत हृदय बिचारा, राम काजू सुग्रीव बिसारा, निकट जाई चरणि सिरुनावा, चारी हो विधी तेही कही समुझावा. किष्किंधा नगरीमध्ये पवनसुत हनुमान आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी विचार केला, त्यांना समजलं आहे सगळं. त्यामुळे म्हणाले मनामध्ये की हा सुग्रीव रामांचं कार्य विसरून गेला आहे. पण तिथे मंत्री म्हणून आहेत हनुमंत, नाही का. त्यामुळे सुग्रीवाजवळ जाऊन त्याच्या चरणांवर मस्तक नमवलंय, म्हटलंय पहा, निकट जाई चरणि सिरुनावा. लीनता शिरोमणी आहेत हनुमंत, आज्ञापालनामध्ये तत्पर आहेत. त्यामुळे म्हणतायत, मस्तक नमून काय सांगितलं तर साम दाम भेद दंड या चारही प्रकारच्या नीती सांगून त्याला समजावलं की बाबा रे, तू विसरलायस रामकार्य. आणि हे ऐकून सुग्रीवाच्या अंतःकरणामध्ये प्रकाश झाला. प्रत्यक्ष हनुमंत सांगतायत, असं होणार नाही, हे शक्य आहे का. त्यामुळे म्हणतायत, सुनी सुग्रीव परम भय मना, विषय मोर हरी लिन्हे उज्ञाना, अब मारुत सुत दूत समूहा, पठवहु जह तह बानर जुहा. हनुमंतांनी सांगितल्यावर मात्र सुग्रीवाला खूप भीती वाटली. प्रत्यक्ष काळाचा आदेश आपण विसरलो आहे हे लक्षात आलं त्याच्या. आणि म्हणतोय की विषय सुखामध्ये रममाण झाल्यामुळे माझं ज्ञान हरण झालं. त्यामुळे हे मारुतसुता हनुमंता, जिथं जिथं वानरांचे कळप आहेत वास्तव्य करून किंवा जिथे आहेत तिथं तिथं दूतांना पाठव, म्हणजे त्यांना बोलवून घेण्यासाठी. पुढे म्हणतोय सुग्रीव, कहु पाख महु आवन जोई, मोरे करता करबध होई, तब हनुमंत बोलाए दूता, सब कर करी सन्मान बहुता. पहा बरं, सुग्रीव म्हणतोय की तिथे सर्व दूतांना पाठव वानरांकडे आणि निरोप पाठव की 15 दिवसांमध्ये जो येणार नाही त्याचा मी वध करीन, बरं का. मग हनुमंतानं दूतांना पाठवलं त्यांच्याकडे. पाठवायच्या अगोदर काय सांगितलं ते सांगितले अगोदर. म्हणाले, भय अरु प्रीति नीति देखराई, चले सकल चरणनि सिरुनाई, एहि अवसर लक्ष्मण पुर आए, क्रोध देखी जह तह कपिधाए. काय सुंदर पहा. म्हणजे सुग्रीवाकडून चूक झाली, नो डाऊट, पण चूक कशी असावी हे सुद्धा आम्हाला सुग्रीव शिकवतात, बरं का. रामायणातलं प्रत्येक पात्र आम्हाला शिकवतं. त्यामुळे हनुमंतांनी, प्रत्यक्ष सद्गुरू रूप आहेत हनुमंत, नाही का. त्यामुळे त्यांनी एकदा डोळे उघडल्यानंतर, त्यांनी एकदा चूक दाखवून दिल्यानंतर पुन्हा तशी चूक सुग्रीवानं आयुष्यात केली नाही. याला म्हणतात उपरती, जे आमच्याकडून अभिप्रेत आहे महाराजांना. महाराज म्हणतात ना की चूक झाली ना हरकत नाही, रामापुढे कबूल करा म्हणतात. ते रामापुढे म्हणतात, आपल्याला राम महाराजच आहेत, त्यामुळे महाराजांपुढे हे कबूल करा
की पुन्हा मी अशी चूक करणार नाही आणि पुन्हा करू नका. मग जे झालं आतापर्यंत त्याची जबाबदारी माझी. कोण घेईल अशी जबाबदारी, नाही का? पण त्यांची जी अट आहे ती फार महत्त्वाची असते. सत्पुरुषाचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो. त्याप्रमाणे त्यांनी जर आपलं आधीचं सर्व घ्यावं आणि आपल्याला शुद्ध करावं असं वाटत असेल तर पुन्हा ती चूक कधीही न करणं हे मात्र आपल्या सदसद विवेकाला शाबूत ठेवून आपल्याला करावं लागतं. आणि ते सुग्रीवानं केलं. म्हणून सुग्रीव त्याची जी चूक आहे ती सुद्धा चूक म्हणून म्हणता येत नाही पहा. कारण तिथं एकदा त्याची सुधारणा सद्गुरू हनुमंतांकरवी झाल्यानंतर पुन्हा ती चूक न करता त्या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी जे काही म्हणून शक्य असेल ते सुग्रीवानं केलं. आणि आता त्या दूतांना बोलावणं पाठवलं हनुमंतांनी, सुग्रीवांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि सर्वांचा मान राखत म्हटलंय बरं का, सब कर करी सन्मान बहुता. काय आहेत पहा हनुमंत, खरोखर ना इतके गुणांचे पैलू असे त्याचे पदर समोर येतात हनुमंतांच्या चरित्रामध्ये की सकल गुणनिधानम वानराणाम अधीशम. येणारच आहे आता लवकर सुंदरकांड. त्यामध्ये असं वर्णन केलं आहे ना तुलसीदासांनी हनुमंतांचं. अक्षरशः सकल गुणनिधान म्हटलंय खरं, पण असं निधान म्हणजे काय, घर नाही का, माहेर घर. त्या गुणांचं माहेर घरच हनुमंत आहेत. पण विचार केला तर वाटतं की नुसतं घर आहे तसं नाही, तर ते गुणच हनुमंत आहेत. ते जे गुण आहेत ते सिनॉनिमस, समानार्थी आहेत जणू हनुमंतांशी. आणि त्याची विशेषता ही की माझ्यात ते गुण आहेत ह्याचा त्यांना पत्ताच नाही. खरोखर हनुमंत चरित्र, हनुमंत स्मरण या इतकं पावन करणारं या पृथ्वीवर दुसरं काही नाही. त्यामुळे हनुमंतांनी जे केलं असं तुलसीदास लिहितात, जिथं जिथं जे केलं, जे सांगितलं, जे म्हणलं, त्या प्रत्येक गोष्टीवर चिंतन करून तो गुण ते करणं हनुमंतांनी माझ्यासाठी सांगितलं आहे हा भाव ठेवून जर आम्ही ऐकलं, करायचा प्रयत्न केला तर हनुमत भक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि हनुमत भक्ती मिळणं म्हणजे सीताराम भक्ती मिळणं आहे. त्यामुळे इथे म्हणतायत की हनुमंतांनी सर्वांचा मान राखत सर्वांना काय दाखवून दिलं भय अरु प्रीती नीती देखराई. भय, प्रेम आणि नीती दाखवून दिली. म्हणजे तुम्ही कुणासाठी कार्य करणार आहात याची कल्पना आहे का, या दृष्टीनं ते भय आहे. की केलं नाही तर तुमची काय परिस्थिती होऊ शकेल अशा दृष्टीनं. प्रेम, त्यांचंच प्रेम, रघुनाथांचं प्रेम तुमच्यावर किती आहे माहीत आहे का, कुणाचं दर्शन होणार आहे तुम्हाला माहीत आहे का, या दृष्टीनं प्रेम. आणि नीती काय श्रेष्ठ आहे हे हनुमंतांनी त्या सर्व वानरांना दाखवून दिलं. आणि मग सर्व वानर हनुमंतापुढे नतमस्तक होऊन निघाले. पण त्याच वेळी लक्ष्मण नगरात पोचलेत आणि त्यांचा तो क्रोध बघून वानर जिकडे तिकडे पळू लागले बरं का. आणि लक्ष्मणांनी काय केलं, धनुष चढाई कहा तब जारी करऊं पुरछार, व्याकुल नगर देखी तब आयवु बाली कुमार. लक्ष्मणानं धनुष्य सज्ज केलं आणि म्हणाला, मी आत्ताच नगराची राख रांगोळी करून टाकतो. आणि हे ऐकताच सबंध नगर व्याकुळ होऊन गेलं. आणि कोण आले त्याच्याजवळ, तर वालीपुत्र अंगद लक्ष्मणाजवळ आलाय. आणि काय केलं त्यानं, चरण नाई सिरु बिनती कीन्ही, लक्ष्मण अभय बाहतेहि दीन्ही, क्रोधवंत लक्ष्मण सुनिकाना, कह कपीसती भयकुलाना, सुनु हनुमंत संग लई तारा, करी विनती समुझाऊ कुमारा,
तारा सहित जाई हनुमना, चरण वंदी प्रभु सुजस बखाना। करी बिनती मंदिर लई आए, चरण पखारी पलंग बैठाए। तब कपीस चरण सिरुनावा, गही भुज लक्ष्मण कंठ लगावा। नाथ विषय सममद कछु नाही, मुनि मन मोह करई छन माही। सुनत बिनीत बचन सुख पावा, लक्ष्मण तेहि बहु विधि समुझावा। अंगदानं, वालीपुत्रानं लक्ष्मणाजवळ येऊन नमस्कार केला आणि क्षमा याचना केली बरं का. त्यानं क्षमा याचना केल्यावर लक्ष्मणानं मात्र त्याला अभयदान दिलं, भिवू नकोस असं सांगितलं बरं का. आणि सुग्रीवानं मात्र जेव्हा हे ऐकलं लक्ष्मणाला क्रोध आलाय, तेव्हा तो भयानं व्याकुळ झाला. त्याला माहीत होती लक्ष्मणाची शक्ती, त्यामुळे म्हणतोय, हे हनुमंता तू माझा ऐक, तारेला सोबत घेऊन जा बरं का. वाली पत्नी तारा आपण बघितलं, अत्यंत चाणाक्ष बुद्धीची पतिव्रता नारी होती ही, त्यामुळे तिला सोबत घे आणि राजकुमाराला समजावून शांत कर असं सुग्रीवानं हनुमंताला सांगितलं. मग हनुमंत आदेशाप्रमाणे तारेसह जाऊन लक्ष्मणाला प्रणाम केला आणि चरणबंदी प्रभू सुजस बखाना. चतुर आहेत हनुमंत नाही का. लक्ष्मणाला कशाने आनंद होईल हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे काय केलं, प्रभू सुजस बखाना, प्रभूंच्या उत्तम कीर्तीची प्रशंसा करायला सुरुवात केली हनुमंतांनी बरं का. आणि त्यानंतर विनंती केली आणि लक्ष्मणाला घेऊन किष्किंधेच्या महालामध्ये आले. चरण प्रक्षालन केलं हनुमंतांनी लक्ष्मणाचं बरं का. आणि मग त्याला पलंगावर बसवलं आणि वानरराज सुग्रीव जेव्हा पाया पडू लागला लक्ष्मणाच्या, तेव्हा मात्र लक्ष्मणाने गही भुज लक्ष्मण कंठ लगावा, त्याचा हात धरून त्याला मिठी मारली. आणि मग सुग्रीव सांगतोय, आपली चूक कबूल करतोय. पहा सुग्रीव म्हणाला, हे नाथ, विषयासारखा कोणताही मद नाही. म्हणजे विषय, त्याचं जे सुख आहे ते विषयजनित सुख हाच मद आहे, ज्यामुळे मनुष्य उन्मत्त बनतो. आणि मुनी ऋषींच्या मनामध्ये सुद्धा एका क्षणात तो मोह उत्पन्न करतो. तर मी तर विषयी जीव आहे. मुनी मन मोह करई छन माही, आणि मी तो कोण, त्यामुळे माझ्या मनात असा मद निर्माण झाला आणि मी विसरलो प्रभुवचन. हे सुग्रीवानं नम्रपणे सांगितल्यानंतर लक्ष्मणाला बरं वाटलं, आनंद झाला आणि मग त्यांनी सुग्रीवाला समजावून धीर दिलाय. इथे सुद्धा सुग्रीव आम्हाला समजावतायत, शिकवतायत की झालेली चूक सपशेलपणे काहीही हातचं न राखता कबूल करून माफी मागणं, यासारखं उपरती होण्यासाठी चांगलं साधन नाही. महाराजांनी अनेकदा हे सांगितलं, अनेक जणांकडून करवून घेतलं. चूक झाली आहे ना, मग क्षमा मागा. त्यामुळे आपण किती मोठ्या अपराधांपासून, कर्मबंधनापासून, साधनेत येणाऱ्या विक्षेपापासून, चित्तचांचल्यापासून, इतक्या अनंत गोष्टींपासून स्वतःला वाचवू शकतो, केवळ एक मनापासून क्षमा मागितल्यानं आणि पुन्हा तशी चूक न करण्यानं. त्यामध्ये काय ताकद आहे ते करणाऱ्याला समजतं. त्यामुळे सुग्रीवानं क्षमा मागितली आणि लक्ष्मणानं त्याला धीर दिला. आणि मग पवनसुतानं सांगितलं, पवनतनय सब कथा सुनाई, जेहि विधी गये दूत समुदाई. हर्षि चले सुग्रीव तब
अंगदादि कपि साथ, रामानुज आगे करी, आये जह रघुनाथ. पवनसुत हनुमंतांनी लक्ष्मणासमोर वर्णन केलं की विविध दिशांना सर्व दूत गेलेत वानरांना एकत्रित करण्यासाठी. हे सर्व त्याला सांगितलं आणि मग अंगद आणि इतर वानरांना सोबत घेऊन लक्ष्मणाला पुढं घालून सुग्रीव आनंदानं श्रीरामांकडे आला. आणि पुढे काय केलं त्यानं? नाई चरण सिरु कह कर जोरी, नाथ मोही कछु नाही न खोरी, अतिशय प्रबल देव तव माया, छुटई राम करहु जो दाया. रघुनाथांच्या चरणी मस्तक नमवलं सुग्रीवानं आणि हात जोडून म्हणतोय, हे नाथ, मी जे केलं त्यात माझा काही दोष नाही. हे देवा, तुमचीच माया अत्यंत प्रबळ आहे आणि हे राम, जेव्हा तुम्ही दया करता तेव्हाच ती सुटते. बरं का? जो मनुष्य, जो भक्त, जो साधक झालेली चूक पुन्हा रिपीट करत नाही त्यालाच हे म्हणण्याचा अधिकार आहे. महाराजांचं एक खूप सुंदर वचन आहे, प्रपंचात भगवंतानं घातलं म्हणावं. बरं का? म्हणजे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी मग भगवंतावर जाते, पण आम्ही त्याचा दुरुपयोग करतो की चूक आम्ही करायची आणि महाराज हे तुम्हीच केलं, तुमच्यामुळे झालं, तुमची माया त्रास देते. इथं जसं सुग्रीव म्हणाले, पुढे आहे समुद्र सागर राज पण तेच म्हणतात, अनेक ठिकाणी आहे. पण याचा पॉझिटिव्ह फॅक्टर कोणता? तर पुन्हा ती चूक न करणाऱ्याला त्यांच्यावर सगळी जबाबदारी घालता येते. दरवेळी तीच चूक करत राहायची आणि दरवेळी ती जबाबदारी त्यांच्यावर देत राहायचं, असं योग्य नाही, असं महाराज सांगतात. त्यामुळे इथे म्हणतायत की देवा, तुमची माया प्रबळ आहे, त्यामुळे माझ्याकडून चूक झाली आणि तुम्ही दया केली की ती माया सुटते. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते मामेव ये प्रपद्यन्ते व्हायला सुद्धा त्यांची दया लागते. हे कळलं की खरा करता कोण आहे ते कळतं. म्हणजे शरण जाण्यासाठी सुद्धा त्यांची कृपा लागते हे कळलं की मग तो मीपणा कुठल्या कुठे निघून जातो आणि काहीच माझ्या हातात नाही हे तेव्हा आम्ही सकारात्मकरित्या म्हणू शकतो. नाही तर तोपर्यंत माझ्या हातात काहीच नाही याबद्दल दुःख वाटत असतं अनेकदा. पण ज्या वेळेला ते सकारात्मकता येते की प्रत्येक गोष्ट माझे भगवंत करतात, त्यावेळेला मात्र तो जीव निश्चिंत होऊन त्यांच्या चरणाशी राहतो. आणि म्हणून पुढे म्हणतोय, सुग्रीव म्हणतोय अजून की विषय बस्य सुर नर मुनी स्वामी, मैं पावर पशु कपि अति कामी, नारी नयन सर जाहि न लागा, घोर क्रोध तम निसि जो जागा, लोभ पास जेहि गरन बंधा, सोनर तुम रघुन समान रघुराया, यह गुण साधन ते नहीं होई, तुम्हारी कृपा पाव कोईस कोई. काय गोड पा. सुग्रीव म्हणतो, हे स्वामी, देव, मनुष्य आणि मुनी सर्वजण विषयांना वश असतात. मग मी तर पामर पशु आहे आणि पशूंमध्ये सुद्धा अत्यंत कामी असा वानर आहे. त्यामुळे स्त्रीचा नयन बाण ज्याला लागला नाही, जो आता काय सांगतोय सुग्रीव, तर कोणते गुण असे आहेत जे तुमच्या कृपेनं प्राप्त होतात ते सांगतोय. स्त्रीचा नयन बाण ज्याला लागला नाही म्हणजे जो कामवश झाला नाही, होत नाही. दुसरं सांगितलं, भयंकर क्रोधरूपी अंधाऱ्या रात्री जागृत असतो, म्हणजे क्रोधानं जो आंधळा होत नाही. आणि लोभ पास जेही गरन बंधाय, आहा, लोभाच्या दोरीमध्ये ज्यानं आपला गळा अडकवलेला नाही. बरं का, हे रघुनाथ,
तो मनुष्य तुमच्या समान आहे. सो नर तुम समान रघुराय, आमच्या महाराजांचं एक वचन आहे. भगवंतासारखी वृत्ती होणं हा परमार्थ आहे. बरं का, काही काही व्याख्या फार गोड आहेत महाराजांच्या आणि इतक्या त्या हृदयात रुततात की आम्ही कुठं आहोत याची चाचपणीसुद्धा होते आणि आम्हाला कुठं पोहोचायचं याचा आलेखही नजरेसमोर येतो. त्यामुळे असं जर असेल की कामवश होत नाही, क्रोधात वश होत नाही, क्रोधाला, आणि लोभ वश होत नाही, तो तुमच्या समान होय. पण हे रघुनाथ, सुग्रीव म्हणतोय बरं की हे गुण साधनानं प्राप्त होत नाहीत, तुमच्या कृपेमुळंच ते सुद्धा एखाद्यालाच ते प्राप्त होतात. पाव कोई कोई, कुणाकुणालाच प्राप्त होतात. बरं का, की हे कृपा प्रसाद मिळाल्यावर हृदयात उपजणारे गुण आहेत. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ क्रोधाला किंवा कामाला किंवा लोभाला आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करू नये, कारण कृपा नाही माझ्यावर असं म्हटलं की झालं, असा त्याचा अर्थ नाही. तर ह्याचा अर्थ हा आहे की प्रत्येक वेळेला राम करता भाव जिवंत असेल हृदयामध्ये, तरच या बाह्यतः खूप राक्षसी भासणाऱ्या विकारांवर ताबा येऊ शकतो. कारण राम करता हा भाव हृदयामध्ये खूप खोल असतो आणि हे विकार खरं तर एखाद्या शांत सरोवरामध्ये पालापाचोळा पडावा तसे खूप वरवर असतात. आपल्याला वाटत असतं ते खूप खोल आहेत, पण खूप खोल फक्त महाराज, फक्त भगवंत असतात. त्यामुळे ज्याची नजर, दृष्टी तिकडं वळेल आतमध्ये, त्याला हे वरचा जो स्तर असतो तो कधी गळून पडतो कळतसुद्धा नाही. आणि त्यामुळे मग असं वाटायला लागतं की जे घडलं ते प्रत्येक भगवंतांच्या, माझ्या महाराजांच्या कृपेनंच घडलं. आणि हे झालं म्हणजे मग मी करता भाव उरतच नाही. त्यामुळे सुग्रीव आम्हाला मी करता भावाचा त्याग कसा करायचा आणि राम करता भाव कसा ठसवायचा हे सुद्धा शिकवताय तिथे. लोभाच्या दोरीमध्ये ज्यानं आपला गळा अडकवला नाही, पहा बरं, गळा अडकवला नाही म्हटलंय, गरन बंधाया, म्हणजे आपण स्वतःच अडकवत असतो असंही सांगायचं आहे. आजचंच प्रवचन आहे मला वाटतं 15 एप्रिलचं, की लोभ म्हणजे पैशाच्या संदर्भात आहे ना आजचं, की ज्याची हाव अधिक ती संपतच नाही, आणि लोभ म्हणजे पैशाचं महत्त्व वाटणं म्हणजे महाराजांचं महत्त्व न वाटणं किंवा त्याचा आधार न वाटणं असा त्याचा अर्थ होतो. ज्याला पैशाचा आधार वाटतो त्याला रामाचा आधार वाटू शकत नाही असं महाराज म्हणतात. त्यामुळे आधार ज्याला एकट्याचाच वाटला त्याला साहजिकच सर्व तोच करतो हे वाटतं, आणि मग हे लोभ, काम, मद, मोह सगळे निघून जातात असं सांगतात. आणि हे सांगितल्यावर तब रघुपति बोले मुस्काई, तुम प्रिय मोहि भरत जिमि भाई, अब सोई जतनु करहु मन लाई, जेहि विधि सीता कै सुधि पाई. हे ऐकल्यावर रघुनाथ हसत म्हणाले, हे बंधो, तू मला भरतासारखाच प्रिय आहेस. आता मात्र मनापासून सीतेची बातमी काढायचा उपाय कर. तेवढा एकच उपाय आता तू कर, असा आदेश एक प्रकारे रघुनाथ सुग्रीवाला देत आहेत. आणि असं बोलणं चाललं होतं तेव्हाच एही विधी होत बत कही, आये बानर जूथ, नाना बरन सकल दिसी, देखिय कीस बरूथ. असं बोलणं चाललं होतं तेवढ्यात त्या वानरांच्या झुंडीच्या झुंडी आल्या. दूध पाठवले होते ना हनुमंतांनी, ते घेऊन आले आणि अनेक रंगांचे वानराचे समूह सर्व दिशांना दिसू लागले. आणि हे बघून, त्या वानरांची संख्या बघून आमचे शिवभगवान सांगतायत पार्वती मातेला, बानर कटक उमा मैं देखा, सोमोरुख जो करन चहलेखा, आई राम पद नावहि माथा, निरखी बदनु सब होहि सनाथा. आहा,
शिवभगवान म्हणतायत, हे उमा, वानरांची सेना मी बघितली होती बरं का. आपल्या आराध्याच्या आसपास ज्या गोष्टी, जे लोक, जे काही असतं ते सर्व खूप प्रिय होतं. आणि शिवभगवानांचे आराध्य श्रीराम आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी ते असा उल्लेख करताना आपल्याला दिसलेत, आधी पण, आत्ताही आणि पुढेही दिसतील, की जिथे जिथे म्हणून श्रीरामांच्या आसपास जे आहेत त्यांना बघून शिवभगवानांना आनंद होतो की हे माझ्या आराध्यापाशी पोहोचले. किती छान पहा. म्हणजे म्हणालेत की त्या वानरांची सेना मी बघितली होती. म्हणजे एखाद्या लहान, म्हणजे हे म्हणणं खूप विचित्र वाटेल, पण एखाद्या लहान मुलानं अगदी आनंदानं एखादी गोष्ट सांगावी, तसे शिवभगवान पार्वती मातेला सांगताना दिसत आहेत पहा, की हे उमे, वानरांची सेना मी बघितली होती बरं का. आणि पुढं म्हणतायत, तिची गणती करणारा महामूर्ख होय. त्या वानरांची संख्या इतकी प्रचंड आहे की कोण त्याची गणती करेल. आणि सर्व वानर येऊन म्हणतायत शिवभगवान की श्रीरामांच्या चरणी मस्तक ठेवत होते आणि निरखी बदनु सब होही सनाथा. आहा, त्यांचं सौंदर्य, त्यांचं माधुर्य असलेल्या त्या श्रीमुखाचं, राममुखाचं दर्शन घेऊन सर्व वानर कृतार्थ होत होते म्हणतात. पुढे शिवभगवान सांगतायत, अस कपी एकन सेना माही, राम कुशल जेही पूछी नाही, यह कछु नहीं प्रभु कई अधिकारी, विश्वरूप व्यापक रघुराई. शिवभगवान म्हणतायत, श्रीरामांनी खुशाली विचारली नाही असा त्या सेनेमध्ये एकही वानर नव्हता. एवढी प्रचंड सेना आहे, पण प्रत्येकाला श्रीरामांनी विचारलं की कसा आहेस बाबा. आणि शिवभगवान सांगतायत की यह कछु नाही प्रभू काही अधिकारी, हे काय माझ्या प्रभूंसाठी मोठी गोष्ट नाही, नाही का. म्हणजे असं वाटतं, जर हजारोनी, लक्षाच्या संख्येमध्ये वानर आहे तर प्रत्येकाला श्रीरामांनी कसं विचारलं असेल. पण शिवभगवान आम्हाला सांगतायत त्यांच्या आराध्याचं स्वरूप. म्हणतायत, रघुनाथ विश्वरूप आणि सर्व व्यापक आहे तुम्हा, विश्वरूप व्यापक रघुराई. त्यामुळे त्यांच्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही की प्रत्येक वानराला विचारतायत. महाराजांचं स्मरण होणं खूप स्वाभाविक आहे. इथे अनेक ठिकाणी हा उल्लेख आहे की महाराजांच्या सन्निध जो कोणी यायचा, प्रत्येकाला असं वाटायचं की महाराजांचं माझ्यावर सगळ्यात अधिक प्रेम आहे. आणि प्रत्येकाबरोबर महाराज त्याच सलगीनं, त्याच प्रेमानं, त्याच दयेनं, करुणेनं बोलायचे. प्रत्येकाला समजवायचे. अगदी समूहात बसलेले असताना सुद्धा महाराजांनी एखादी गोष्ट सांगितली की ज्याला ती ॲप्लिकेबल असायची त्याला बरोबर कळायचं की महाराज माझ्यासाठीच सांगतायत बरं का. आणि त्याला आनंद व्हायचा. म्हणजे ती एखादी चूक सुधारणं असो, एखाद्या गोष्टीचं कौतुक करणं असो, किंवा एखादं जनरल स्टेटमेंट असो. पण जसं तिथे महाराज प्रत्येकाला फक्त माझे आहेत महाराज असं वाटायचे, आणि तसं वाटलं पाहिजे, कारण प्रत्येकाबरोबर तो भगवंत 100% फक्त त्याचा बनून राहतो. त्यामुळे हा जो संबंध आहे भगवंत भक्त, गुरु शिष्य, या संबंधामध्ये हे त्याचं सर्व व्यापकत्व ठाई ठाई अनेक वेळेला प्रत्ययास येतं. विश्वरूप व्यापक रघुराई. आणि हे ज्याच्या अंतःकरणात उदित होतं त्याला त्याच्या पलीकडे कुणाला कशाला बघायची इच्छा होत नाही. आणि म्हणून इथे सांगतायत की रघुनाथ विश्वरूप सर्व व्यापक आहेत. त्यामुळे हे उमा, माझ्या रामांसाठी काही विशेष गोष्ट नाही की त्यांनी सर्वांची खुशाली विचारली. बरं का. कौतुक करावं तर शिवभगवानांनीच करावं, नाही का. आणि पुढे म्हणाले, तुलसीदास सांगतायत, ठाढे जह तह आय सुपाई,
कह सुग्रीव सबहि समुझाई, राम काजु अरु मोर निहोरा, बानर जूथ जाहु चहुरा, जनक सुता कहु खोजहु जाई, मास दिवस मह आएहु भाई, अवधि मेटी जो बिनु सुधि पाए, आवई बनी ही सो मोहि मराए। वचन सुनत सब बानर, जह तह चले तुरंत, तब सुग्रीव बोलाए अंगद नल हनुमंत। श्रीरामांची आज्ञा घेऊन सर्व वानर जिकडे तिकडे उभे राहिलेले दिसत होते. तेव्हा सुग्रीवांनी सर्वांना बोलावून समजावून सांगितलं की हे वानरश्रेष्ठांनो, हे प्रत्यक्ष रघुनाथांचं काम आहे बरं का. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चारही दिशांनी जा आणि जाऊन जानकी मातेचा शोध घ्या. महिन्याभरात परत या, पण महिन्याभराचा काळ वृथा घालवून शोध न घेता जो परत येईल त्याचा मात्र मी वध करीन बरं का. आणि हे सुग्रीवाचं बोलणं ऐकून सर्व वानर निरनिराळ्या दिशांना गेले आणि त्यानंतर सुग्रीवानं अंगद, नल आणि हनुमंत या मुख्य योद्ध्यांना बोलावलं. आपल्या सर्वांच्या आवडत्या गीत रामायणामध्ये हे जे सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला सुंदर पद गदिमाने लिहिलं आहे, त्याचं शेवटचं कडवं जे आहे ते सुग्रीवाचं इथलं वर्णन वाटतं की त्यानं कधीच मी सांगतोय असं सांगितलं नाही. पहा त्या कडव्यामध्ये लिहिलं आहे, हनुमान नील ऐका मंत्री तुम्ही न माझे, सुग्रीव एक मंत्री हे रामचंद्र राजे, आज्ञा प्रमाण यांची आता मला तुम्हाला, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. राम करता भाव जिथं जिथं उद्धृत केला जातो तो आम्ही हृदयामध्ये घट्ट धरणं आवश्यक आहे. त्यामुळे खरं सुग्रीव राजे आहेत किष्किंधा प्रांताचे, ते सर्व वानरवीर जे आहेत ते सुग्रीवाचे सेवक आहेत. पण सुग्रीव इथे मी राजा आहे आणि म्हणून मी तुम्हाला आदेश देतोय असं म्हटलं नाही आहे. पहा काय सांगितलं, राम काजू अरु मोर निहोरा, हे रघुनाथांचं कार्य आहे सांगितलं. ते राजे आहेत, मी सुद्धा त्यांचा मंत्री आहे. त्यामुळे तुम्ही माझे मंत्री नाही रघुनाथांचे आहात. त्यामुळे त्यांचं कार्य आहे हे लक्षात घेऊन मनापासून शोधकार्य करा, हे सुग्रीवांनी सांगितलं. खूप शिकण्यासारखं आहे पहा. आणि हे झाल्यानंतर आपण बघितलं तसं सुग्रीवांनी अंगद, नल, हनुमंतांना बोलावून काय सांगितलं, सुनहु नील अंगद हनुमाना, जामवंत मति धीर सुजाना, सकल सुभट मिली दक्षिण जाहू, सीता सुधी पूछेहु सब काहू, मन क्रम बचन सो जतन विचारेहु, रामचंद्र कर काजु सवारेहु, भानु पीठी से और आगी, स्वामी ही सर्व भाव छल त्यागी, तजी माया से परलोका, मिटहि सकल भव संभव शोका, देह धरे कर यह फलु भाई, भजिय राम सब काम बिहाई, सोई गुणज्ञ सोई बड़ भागी, जो रघुबीर चरण अनुरागी, आय सुमागी चरण सिरुनाई, चले हर्षि सुमिरत रघुराई. त्या मुख्य योद्ध्यांना बोलावून सुग्रीव म्हणतोय
की हे मतिधीर स्थिर बुद्धी असणाऱ्या चतुर अशा नील अंगद जांबुवंत आणि हनुमंता, तुम्ही सारे श्रेष्ठ योद्धे आहात, तेव्हा सर्वजण मिळून दक्षिण दिशेला जा आणि जो भेटेल त्याला सीतेचा पत्ता विचारा. बरं का. आता एका सेनापतीप्रमाणे आदेश करतोय सुग्रीव. काय म्हणाला? मन वचन कर्मानं फक्त सीतेचा शोध घेण्याचाच उपाय करा, श्रीरामांचं कार्य पूर्ण करा. पुढे म्हणतोय सूर्याचं सेवन, बरं का, सूर्याचं पाठीमागून सेवन करावं आणि अग्नीचं समोरून सेवन करावं. बरं का. म्हणजे सूर्याला काही आपण समोर त्याच्या जवळ जाऊ शकत नाही, त्यामुळे त्याला दुरून पाठीमागून त्याचं सेवन म्हणजे त्याचा उपभोग घ्यावा त्याच्या सूर्यकिरणांचा, आणि अग्नीला समोर जाऊन त्याचं सेवन करावं म्हणजे त्याचा उपयोग घ्यावा, जे काही कार्य असेल त्याप्रमाणे. पण स्वामींची सेवा करताना मात्र पाठीमागून अशी करू नये. फसवणूक न करता सर्वतोपरी भावानं स्वामींची सेवा केली पाहिजे, असं सुग्रीव त्या सर्वांना सांगतोय. पुढे म्हणाला की विषय ममता आसक्ती सोडून परलोक प्राप्त करायचं, दिव्यधाम प्राप्त करायचं, भगवत सेवा असलेलं साधन हेच सर्वतोपरी केलं पाहिजे. त्यासाठी करण्यासाठी, दिव्यधाम प्राप्त करण्यासाठी, जेणेकरून जन्म मरणरूपी जे भय आहे त्यामुळे उत्पन्न होणारं दुःख नाहीसं होतं. त्यामुळे हे बंधूंनो, धरे देह कर यह फलु भाई, भजिय राम सब काम बिहाई. सर्व कामना वासना इच्छा सोडून श्रीरामांचंच भजन केलं पाहिजे, त्यांचीच सेवा केली पाहिजे. हेच देह धारण करण्याचं फळ आहे, असं सुग्रीव सांगतोय. पुढे म्हणतोय सोई गुणज्ञ सोई बडभागी, जो रघुबीर चरण अनुरागी. जो रघुनाथ चरणांचा भक्त आहे तो सद्गुण जाणणारा किंवा गुणज्ञ म्हणजे तो स्वतः गुणवान आणि मोठ्या भाग्याचा आहे असतो, हे सुग्रीवानं त्यांना सांगितलं. काय पहा कसं आहे, नील अंगद लहान आहेत पण प्रत्यक्ष हनुमंत, प्रत्यक्ष जांबुवान समोर आहेत. पण आपले सेनापती सांगतायत म्हटल्यानंतर त्यांच्या मनामध्ये किती आदरभावानं त्यांनी ते ऐकलंय हे बघितलं की आमचा मद, आमचा अहंकार कमी व्हायला मदत होते. जे महाराज सांगतात, चांगलं जो सांगेल त्याचं ऐकावं, तसं हनुमंतांच्या चरित्रामध्ये तर पुढे पण येईलच. इतक्या लोकांनी हनुमंतांना विविध वेळेला काही उपदेश आदेश आज्ञा केल्या आहेत की आत हृदयात कुठेतरी कालवा काल होते की अरे हनुमंतांना सांगतायत हे. पण हनुमंत आहेत ते लीन नम्र भक्त आहेत आणि ते भक्त पण ते दर्शवून देतात आपल्याला, असं सर्वांचं प्रभूंच्या संबंधाने ऐकलेलं शिरोधार्य करू. त्यामुळे जो कोणी माझ्या महाराजांचं, माझ्या प्रभूंबद्दल मला चांगलं सांगेल त्याचं ऐकलं पाहिजे, आनंदानं ऐकलं पाहिजे, ते हृदयात ग्रहण केलं पाहिजे, हा भाव आमच्या हृदयात उदित होतो. त्यामुळे हनुमंत आम्हाला हे सुद्धा शिकवतात. ठाई ठाई आपण बघणार आहोत हनुमंत आम्हाला काय काय कुठे कुठे शिकवतात, आणि ते शिकवतोय हा भावसुद्धा कसा त्यांच्या हृदयात नसतो हे सुद्धा आपल्या लक्षात येईल हळूहळू. त्यामुळे असे हनुमंत, त्यांना सुग्रीवानं असा उपदेश सर्वांना नल नील जांबुवंत हनुमंत त्यांना केला. आणि मग सर्वजण आज्ञा घेऊन आणि सुग्रीवाच्या चरणी मस्तक नमवून सुमिरत रघुराई, रघुराईंचं स्मरण करत आनंदानं निघाले. पण सर्वात शेवटी हनुमंतानं मस्तक नमवलं. ते कसं, का आणि पुढे काय झालं याचं सुंदर वर्णन तुलसीदास करतील. किष्किंधाकांडाच्या अखेरीस आलो आहे आपण हळूहळू. बहुतेक एका भागामध्ये पुढचा संपावा असं वाटतंय. त्यानंतर आपल्या सर्वांचं आवडतं सुंदरकांड सुरू होईल, हनुमंत आणि आमच्या सीतामातेची गाथा. त्यामुळे
त्याच्या अगोदर ह्या किष्किंधा कांडाच्या शेवटी हनुमंत अजून काय काय लीला करतात ते आपल्याला तुलसीदास सांगतील, ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.